सामाजिक व न्याय राज्यमंत्री भारत सरकार वैश्विमान नामदार आठवले साहेब हे या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील। आठवले साहेब आता सध्या केंद्रीय मंत्री आहेत। थोड्याच दिवसात ते खासदार होऊन परत मंत्री तर राहणारच आहे, त्यामुळे त्यांचा निधी आपल्याला अवश्य मिळेल। सर्व बौद्ध उपासक उपासिका, आदरणीय बनते यांनी ही धम्म परिषद आयोजित केलेली आहे। ते पूज्य भदंत धम्मसाहेब थेरो, आपले आमदार अभिमन्यू पवार बनतेजी असं म्हणाले की हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे आमदार आहेत आणि ते अर्धे मुख्यमंत्री आहेत। पण बनतेजी विसरले की मी बौद्ध आहे, बाबासाहेबांचा अनुयायी आहे। दलित पॅंथरच्या मुवमेंट पासून लातूर जिल्ह्याशी माझा अत्यंत जवळचा संबंध आहे आणि मी एवढं सांगतो की आय एम सॉरी मी उशिरा आलो किल्लारी। मी तर उभा आहे गौतम बुद्धांच्या दारी, मी तर उभा आहे गौतम बुद्धांच्या दारी, कारण इथे जमली आहे लातूर जिल्ह्यातली बौद्ध जनता सारी। मला इतिहास घडवायचा आहे नवा, मला इतिहास घडवायचा आहे नवा, कारण किल्लारीमध्ये मला दिसते आहे तथागतांची हवा। माझ्या पाठीशी उभा आहे माझा लाडका भिवा, माझ्या पाठीशी उभा आहे माझा लाडका भिवा, अंधारामध्ये दिसतो आहे मला समतेचा दिवा। आपण सर्वजण सकाळपासून आपण इथे आहात। या ठिकाणी आमचे राजाभाऊ सर्वदे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, आरपीआयचे सोलापूरहून आलेले आहेत। पप्पू कागदे आमचे युवकचे अध्यक्ष आहेत, ते बीडवरून आलेले आहेत आणि चंद्रकांत चिकटे हे लातूरहून इथे आलेले आहेत, ते आमचे महाराष्ट्राचे नेते आहेत। या ठिकाणी पूज्य भदंत पयानंद थेरो, पूज्य भदंत नागसेन बोधी थेरो, पूज्य भदंत सुमेशजी नागसेन आणि सगळा या ठिकाणी भिक्खू संघ उपस्थित आहे। आजच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष किल्लारीचे सरपंच शिवराज गायकवाड इथे उपस्थित आहेत आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये धम्म परिषद होते आहे। एक तर बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी समतेवर उभा असणारा जो धम्म आहे, माणसाला माणूस बनवण्याची एक जबरदस्त शक्ती असणारा जो धम्म आहे, मनातला अहंकार काढून टाकणारा धम्म आहे, विश्व शांतीचा संदेश देणारा धम्म आहे। आम्हाला युद्ध नको आहे, आम्हाला बुद्ध हवा आहे, अशा पद्धतीची भूमिका मध्यंतरी नरेंद्र मोदींनी सुद्धा दिल्लीमध्ये मांडली। या देशातले अनेक हिंदू जे आहेत, हिंदू धर्माचे लोक बौद्ध विचाराला मानतात। 2500 वर्षापूर्वी सम्राट अशोकाच्या नंतर हा सगळा देश बौद्धमय होता। नालंदा युनिव्हर्सिटी जी आहे, युनिव्हर्सिटी बिहारमध्ये बोध गयापासून 40-50 किलोमीटरवरती आहे आणि दुसरी बौद्ध युनिव्हर्सिटी पाकिस्तानमध्ये रावळपिंडीपासून 30 किलोमीटरवरती तक्षशिला युनिव्हर्सिटी